इचलकरंजी शहरालगतच्या यड्रावमध्ये जमजम ट्रेडर्स अक्कलकोट यांच्या मालकीचं पनीर उत्पादन केंद्र आहे. या कारखान्यातून तयार होणारं पनीर कोल्हापूर, सांगली, मुंबईसह विविध ठिकाणी विक्रीसाठी पाठवलं जातं. शहापूर पोलीस आणि कोल्हापूरच्या अन्न आणि औषध प्रशासनानं या उत्पादन केंद्रावर अचानक छापा टाकला असता पनीर केंद्रातील परिस्थिती पाहून अधिकारीही चक्रावून गेले. पनीर तयार करण्यासाठी वापरलं जाणारं दूध तसंच तयार पनीर अत्यंत अस्वच्छ पद्धतीनं साठवून ठेवण्यात आल्याचं आढळून आलं. काही पनीर प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवण्यात आलं होतं. संबंधित फ्रीज उघडताच तीव्र दुर्गंधी पसरली. कारखान्यात कोणत्याही प्रकारच्या स्वच्छतेच्या नियमांचं पालन होत नसल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलंय. पनीर उत्पादन विभागात सर्वत्र दुर्गंधी आणि अस्वच्छता दिसून आली. कामगारांसाठीही आवश्यक स्वच्छता आणि सुरक्षा उपाययोजना नसल्याचं निदर्शनाला आलं. अस्वच्छ वातावरणात पनीर तयार करून लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या कारखान्यावर यापूर्वी 2 वर्षांपूर्वी अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केली होती. कारवाईनंतरही पनीर उत्पादन केंद्रात कोणताही बदल झाला नसल्याचं पुन्हा स्पष्ट झालंय. कारखान्यात तयार होणारं पनीर निकृष्ट दर्जाचं किंवा बनावट स्वरूपाचं आहे का याची खात्री करण्यासाठी त्याचे नमुने तपासणीसाठी घेऊन प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.